नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचा प्राणीशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख प्राध्यापक राजेश निकाळजे. मी आपलं या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वजण ज्ञात आहातच की कोरोनासारखं जागतिक महासंकट आपल्यासमोर उभं आहे आणि या प्राप्त परिस्थितीमध्ये आपलं महाविद्यालय चालू ठेवणं हे धोक्याचं आहे. मित्रांनो, आपलं महाविद्यालय, आपल्या महाविद्यालयाचा परिसर, आपले मित्र किंवा आपल्या महाविद्यालयाची संलग्नित सर्वच गोष्टी आपण सगळेच जण मिस करतो. पण कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आपण शासनाचे सर्वच नियम पाळत आपली काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. मित्रांनो, हे जरी असलं तरी ज्ञानार्जनाचं पवित्र काम हे थांबलं नाही पाहिजे. म्हणून म्हणून गेले 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी आपण एकत्र नसलो तरी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण आपला सहवास आणि ज्ञानार्जनाचं हे कार्य असंच अखंडितपणे चालू ठेवायचं आहे. सन्माननीय प्राचार्य यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून आपण प्राणीशास्त्र विषयाचे अध्ययन सुरू करणार आहोत. Welcome everyone in lecture series of zoology for SYBS. Dear student, you can see on screen the syllabus of zoology for semester 1st and semester 2nd. There are 2 papers for each semester as like following. For semester 1st we have paper 1st named Animal Diversity 3, and for paper 2nd Applied Zoology 1st. Same like for 2nd semester we are having paper 1st Animal Diversity 4 and paper 2nd Applied Zoology 2nd. Dear student, from today onwards we are going to start our actual syllabus arranged for semester 1st. The name of paper is Animal Diversity 3. Student, in FYBSc we have already seen Animal Diversity 1st and Animal Diversity 2nd, in which we learn to make groups of animals in surrounding with the help of their characteristics, and we have also acquired the knowledge about classification of animal, nomenclature and taxonomic position. We also discuss about the phylum which are present in non-chordates. Now we turn towards this semester first. The first topic name is Introduction to Phylum Chordata. Before we deal with this topic, I want to ask one question. What is chordata? Chordata म्हणजे काय? Chordata is the combination of 2 words, chord plus ata. Both these words are derived from the Greek language. Chord means chord or string and ata means group. आता स्ट्रिंग ह्या शब्दाचा मराठी अर्थ दोरखंड किंवा सुतळीसारखा. Those animal having string in their body structure they are included into phylum Chordata. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये स्ट्रिंग आहे किंवा कॉर्ड आहे असे ऑर्गॅनिझम फायलम Chordata मध्ये इन्क्लूड असतात. इट इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम Chordata. Chordata बद्दल अजून सांगायचं म्हटलं तर इट इज अ लार्ज फायलम ऑफ ॲनिमल्स विच आर इन्क्लूड्स इन अ किंगडम ॲनिमलिया. आता कॉर्ड किंवा स्ट्रिंग ला दुसरा अर्थ आहे बॅकबोन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बॅकबोन. दिस फायलम कन्सिस्ट ऑफ ॲनिमल्स विथ द फ्लेक्झिबल रॉड सपोर्टिंग टू देअर डॉर्सल ऑर बॅक साईड. आता याच्यामध्ये जे रॉड आहेत ते रॉडचं स्ट्रक्चर कसं असतं तर फ्लेक्झिबल असतं आणि त्याचा दुसरा रोल आहे की ते बॉडी स्ट्रक्चर किंवा नर्व कॉर्डला सपोर्टिंग रोलमध्ये त्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. नाव with the help of given model on the screen you can easily understand location and structure of characters which present in
phylum Chordata. There are 5 fundamental characteristics which are present in any of the life phase of chordates. त्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट आहेत किंवा त्यांना आपण फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो त्यापैकी एक नोटोकॉर्ड, सेकंड वन इज अ डॉर्सल नर्व कॉर्ड, थर्ड वन इज अ pharyngeal gill slits, third one is a fourth one is a ventral heart, and fifth one is a post anal tail. त्याच्यामध्ये हे जे 5 फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॉर्डेटच्या होल लाईफ स्पॅनमध्ये प्रेझेंट असतील असं नाही. त्याच्या कोणत्याही लाईफ स्पॅनमध्ये एका स्टेजला ते प्रेझेंट असू शकतात. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर काही कॅरेक्टर हे एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये प्रेझेंट असतील पण पुढे जाऊन ते नाहीसे होतील किंवा ते व्हॅनिश होतील. माझं बेस्ट एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर फॅरेंजियल गिल स्लिट्स हे एक कॅरेक्टरिस्टिक की हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते ह्युमन बिईंगमध्ये एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये प्रेझेंट असतं. जेव्हा ह्युमन बिईंग एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये असतो तेव्हा तिथं फॅरेंजियल गिल स्लिट प्रेझेंट असतात, पण नंतर त्याची ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्यानंतर ते जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तिथून नाहीसे होते किंवा व्हॅनिश होते आणि त्याच्याऐवजी अदर रेस्पिरेटरी ऑर्गन डेव्हलप होतं. नाव out of these 5 characteristics we're going to discuss first characteristics, that is notochord. Phylum Chordata possesses these the 5 fundamental characteristics in which first notochord. Notochord means what? Notochord म्हणजे काय? It is derived from mesoderm and composed by cartilaginous material which is a flexible rod and formed by cartilage. तर असे म्हणू शकतो की it is cartilaginous structure which derived from the mesoderm. त्याच्यामध्ये याचा रोल जर कन्सिडर केला आपण तर इट ॲक्ट्स ॲज अ सपोर्ट टू द नर्व कॉर्ड अँड रिप्लेस्ड बाय द वर्टिबल कॉलम आफ्टर द एम्ब्रॉनिक स्टेज इन ऑल वर्टिब्रेट्स. आपण एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये कन्सिडर केलं तर नोटोकॉर्ड प्रेझेंट असते पण ते परत तिथून व्हॅनिश होऊन ते नोटोकॉर्डचं डेव्हलपमेंट वर्टिबल कॉलममध्ये होते. म्हणजे नोटोकॉर्ड डेव्हलप्स इन टू द वर्टिबल कॉलम. आता नोटोकॉर्ड आणि वर्टिबल कॉलममध्ये डिफरन्स काय आहे तर नोटोकॉर्ड हा कार्टिजिनस मटेरियलपासून तयार झालेला आहे आणि वर्टिबल कॉलम जर आपण कन्सिडर केलं तर ते बोनी स्ट्रक्चरपासून तयार झालेले आहेत. नाव वी गोइंग डिस्कस सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, डॉर्सल नर्व कॉर्ड. आता डॉर्सल नर्व कॉर्ड इज अ hollow cord. It is one of the hollow tubular structure which lies dorsal side of the organism. त्याच्या नावातच आपल्याला त्याचे लोकेशन समजतील. डॉर्सल नर्व कॉर्ड. It is formed from a part of the ectoderm. It means it derives from the ectoderm which rolls and forming the hollow tube. म्हणजे ते रोल होऊन त्याचं कन्वर्जन हॉलो ट्यूब मध्ये होतं. इट इज अ बंडल ऑफ नर्व्स which running along the back and splits into the brain and spinal cord. हे नर्व कॉर्ड हे नर्वस सिस्टीमच्या रिलेटेड आहेत आणि जे बॉडीचं कॉर्डिनेशन आहे तो जो रोल आहे तो रोल नर्व कॉर्डकडून प्ले केला जातो. Then we are going to discuss about the pharyngeal gill slits. Pharyngeal gill slits present in the pharynx. They are the openings which allow the entry of water through the mouth without entering the digestive system. म्हणजे इतर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एंटर न होता पॅरेंजियल गिल स्लिटच्या माध्यमातून वॉटर डायरेक्ट बॉडीमध्ये एंटर करू शकतं. इट मीन्स दे आर कनेक्शन विथ माउथ अँड थ्रोट. All chordates have these openings on the lateral side of the pharynx at some stage of their life. म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये काही स्टेजला पॅरेंजियल गिल स्लिट असू शकतं. त्यामध्ये आपण एक्झाम्पल दिलं होतं ह्युमन बिईंगचं. ह्युमन बिईंगमध्ये पॅरेंजियल गिल स्लिट्स हे फक्त एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये प्रेझेंट असतात. जेव्हा ते ॲडल्ट होतात किंवा जे ग्रो होतात तेव्हा पॅरेंजियल गिल स्लिट त्याच्यामधून व्हॅनिश झालेलं असतं. इट इज वन ऑफ द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्स. These are opening between the pharynx or throat and the outside.
आता याचं एक्झाम्पल कन्सिडर केलं तर फिश असतील किंवा काही ॲम्फिबियन्स असतील, त्याच्यामध्ये हे जे गिल स्लिट्स आहेत, ते गिल स्लिट्स गॅसेस एक्सचेंजचा रोल प्ले करत असतात. म्हणजे रेस्पिरेशनमध्ये फॅरेंजर गिल स्लिट्सचा रोल आहे. नंतर post anal tail, it is one of the fundamental characteristics. What is a post anal tail? It is an extension of a body to the anus. म्हणजे बॉडीमध्ये ॲनस रिजनमध्ये जे एक्सटेन्शन होतं बॉडी पार्टचं, त्याला आपण टेल असं कन्सिडर करतोय. इन कॉर्डिस द टेल इज कंपोज्ड ऑफ स्केलेटल मसल विच हेल्प इन अ लोकोमोशन. आपण याचं एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर फिश असतील किंवा रेप्टाइल्स असतील, त्यांची जी टेल आहे त्या टेलला स्केलेटल मसल प्रेझेंट असतात आणि ते स्केलेटल मसल स्ट्रॉंगली अरेंज्ड असतात आणि त्यामुळं दे आर इझिली लोकोमेट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता याच्यामध्ये काही कॉर्डेट्स अशा आहेत की त्याच्यामध्ये टेल अब्सेंट आहे. इट इज अब्सेंट इन मोस्ट ऑफ द ॲडल्ट कॉर्डेट्स. आपण ह्युमन बिंगचा विचार केला तर टेल, पोस्ट ॲनल टेल ही ह्युमन बिंगमध्ये अब्सेंट असते किंवा ते व्हॅनिश झालेले असते. Now we are going to discuss other basic characteristics of chordates. First is symmetry. Chordates shows bilateral symmetry. Bilaterally symmetrical means right side is the mirror image of left side. जे कॉर्डेट्स आहेत ते बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. देन नेक्स्ट, जर्म लेअर रिलेटेड बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. दे आर ट्रिप्लोब्लास्टिक. इट मीन्स दे हॅव्हिंग 3 layers इन एम्ब्रॉनिक स्टेज. म्हणजे त्यांच्यामध्ये एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटमध्ये 3 लेअर असतात. त्यापैकी एक्टोडर्म, एंडोडर्म अँड मेसोडर्म हे 3 लेअर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. कॉर्डेट्स हॅव्हिंग कॉम्प्लेक्स अँड वेल डिफरन्शिएटेड बॉडी स्ट्रक्चर. त्यांचं बॉडी स्ट्रक्चर जर आपण कन्सिडर केलं तर एकदम कॉम्प्लेक्स असतं आणि जरी कॉम्प्लेक्स असलं तरी ते वेल डिफरन्शिएटेड असतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, सिलोमेट. ऑल कॉर्डेट्स हॅव्हिंग सिलोम. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. प्रत्येक कॉर्डेट्समध्ये वेल डेव्हलप्ड सिलोम प्रेझेंट असतो, म्हणजे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते. नेक्स्ट कॅरेक्टर आपण कन्सिडर करतोय बॉडी ऑर्गनायझेशन. द बॉडी हॅज अन ऑर्गन सिस्टीम, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये डिफरंट ऑर्गन्स असतात. त्यामध्ये हार्ट असेल, किडनी असेल, लिव्हर असेल. देर आर सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन आणि त्यांच्यामध्ये काय असतं तर कॉर्डिनेशन असतं. एक बॉडी ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे.